हॅलो गुड इव्हिनिंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सय्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आता चैत्र महिना चालू आहे, सगळ्याच ताईंना माहीत आहे आणि आज आहे मंगळवार। तर आज मला एक सुहासिनी जेव घालायची आहे। तर आज मस्त छान असा पुरणपोळीचा बेत होणार आहे। कोण येणार आहे घरी, तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा। चला तर आता मी स्वयंपाकाला लागले होते। छान मस्त अशी मेथीची भाजी करायची होती। नैवेद्यासाठी मेथीची भाजी म्हणजे आपण नैवेद्याला करतोच, आणि आज मला खोड मिरचीची मेथीची भाजी करायची होती। नैवेद्याला पण खोड मिरचीचीच करतो ना। तर एका साईडला आहे ना डाळ शिजण्यासाठी टाकलेली, एका साईडला भातही टाकून दिला होता, आणि आता आहे ना मेथीची भाजी टाकायची होती। तर आता पटकन स्वयंपाक करून घेते। पुरणपोळी म्हटलं का, पुरणपोळी लास्टला करणार होते आई, तर म्हटले बाकीचा मी करून घेते स्वयंपाक, त्यानंतर शेवट पुरणपोळी मस्त गरमागरम असते मग जेवणाच्या वेळेस असं। कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटला की थोडंसं लवकरच लागतो। तर 4:30 वाजता लागलो होतो आम्ही स्वयंपाकाला, आणि 6 वाजेपर्यंत झाला होता। म्हणजे कंटिन्यू किचनपाशी उभं राहून नाही केला स्वयंपाक, थोडंसं उठून बसून असं स्वयंपाक केला। कारण बऱ्याच ताई करतात मला मेसेज कॉल की जास्त दगदग करू नको, त्यामुळे मी तुम्हाला सांगते। तर आता येळवणीसाठी पाणीही काढायचं होतं, तर मग डाळ शिजली होती, त्याच्यात थोडं एक्स्ट्रा पाणी टाकून पुन्हा ते पाणी उकळवण्यासाठी गॅसवर ठेवलं, आणि एका साईडला लगेच साराचीही तयारी करून घेतली। आणि थोडीशी भूक लागली होती म्हणून दही साखर खाऊन घेतलं। तर पुढचा व्हिडिओ खूप छान असणार आहे, तर पुढचा व्हिडिओ बघत राहा। आणि कोण आलं होतं घरी ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते। चला इकडे साराची तयारी करून घेतली होती। तर एका साईडला आता सारही टाकला, मस्त ना मसाला काढला होता तो मस्त परतून घेतला, त्यामध्ये काळा मसाला वगैरे टाकलं, आणि जे आपण येळवणीचं पाणी काढतो ना तेच साराला वापरतो। त्यांनी सार खूप छान आणि टेस्टी होतो, आणि सगळ्यांना पुरणपोळीपेक्षा सारच खूप आवडतो। एका साईडला लगेच आता यांना सार टाकलं होतं, तर एका साईडला लगेच खिरीची तयारी करून घेतली। मस्त साजूक तुपामध्ये ना तांदूळ भाजून घेतले, आणि आम्ही ना खिरीसाठी इंद्रायणीच तांदूळ वापरतो, मम्मी ही अशाच प्रकारे करत असते। आणि इकडे खोबरं ड्रायफ्रूट वगैरे तेही साजूक तुपामध्ये भाजून घेतलं, आणि इकडे लगेच पाणी थोडंसं उकळून दिल्यानंतर त्यामध्ये जे आपण तांदूळ भाजलेले असतात ना त्याची पेस्ट करून टाकली, ते मस्त शिजू देणार। तर आणि वरतून मग ड्रायफ्रूट वगैरे आपण जे साजूक तुपामध्ये ते परतलं असतं ना ते वरतून टाकायचं, दूध टाकायचं, आणि आपण साखर टाकायची। अशा पद्धतीने आम्ही सोप्या पद्धतीने खीर करतो, पण खूप छान आणि टेस्टी होते। खीरही आता उकळण्यासाठी ठेवलेली होती, आणि बाकीचे भांडे वगैरे किचन क्लीन करून घेतला। तर फक्त पुरणपोळी करायची होती। माझं सार भात भज्यांची तयारी कुरडे पापड वगैरे सगळं तळून झालेलं होतं। तर आता आई पुरणपोळी करणार होत्या, तर त्या बोलल्या तर तू देवपूजा वगैरे कर, तोपर्यंत मी पुरणपोळी करून घेते। आणि आता देवपूजा वगैरे म्हणजे सकाळी देवांना आंघोळ वगैरे घातलेली होती। आता इथे ना तर माझा हा घट आहे ना भरलेलाच असतो, कायम भरलेला असतो। तर आपण नारळ चेंज कधी करते म्हणजे आपण अमावस्या पौर्णिमा किंवा महिन्यातून 15 दिवसातून एकदा असं करतो आपण नारळ चेंज। आपल्याला वाटलं नारळ आपण म्हणजे 8 दिवसातून आपण पाणी चेंज करतो, तर नारळ आपल्याला वाटलं पाणी नाही आहे तर मग चेंज करून घ्यायचं असं। तर मग इकडे ओटी भरण्याची तयारी पण मी करून ठेवली, आणि आईच ओटी भरणार होत्या, मी नव्हते भरणार, पण ओटीची फक्त तयारी वगैरे करून घेतली। म्हणजे कसं तयारी असले का आपण विसरत नाही, तर असं थोडंसं झालं का कामाचं म्हणजे कामाची थोडी धावपळ झाली का आपण एखादी गोष्ट विसरूनच जातो ना। तर मग मी इकडे ना
सगळी पूर्वतयारी करून घेतली. आणि जेव्हा आपण देवीला किंवा आपण गजरे लावतो तेव्हा रूप एक वेगळंच असतं ना. तर आणि देवघर जेव्हा मी सजवते ना, मला देवघर सजायला खूप आवडतं. तर देवघर जेव्हा मी सजवते तेव्हा इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटतं. कालचा दिवस इतकं छान वाटत होता, असं वाटत होतं घरामध्ये काहीतरी कार्यक्रमच आहे. एकच घातली मी सुवासिनी, कारण एवढा जास्त झालं नसतं, पण इतकं प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटलं. आणि देवघरातली पूजा वगैरे करून घेतली. आता सुवासिनी बसवायची होती, तर मग आता मी सगळं गरम करून घेते पुन्हा एकदा, कारण लवकर करून ठेवलं होतं आणि 7 सव्वा 7ला सुवासिनी बसवायची होती. तर मग इकडे मेथीची भाजी वगैरे सगळं काही तयार केलेली होती. आणि मेथीची भाजी पण खूप टेस्टी झालेली होती. म्हणजे असं आपण देवासाठी करतो ना जो स्वयंपाक, त्याची टेस्ट एक वेगळीच लागते. आणि सगळ्यांना आवडली. खीर पण खूप छान झाली होती. तर मग आता आई पुरणपोळी खूप छान पद्धतीने करतात. तुम्हाला माहिती, पुढे बघा कितकी ठम्म फुगते ना पुरणपोळी, खूप मोठी होते. मग त्या पुरणपोळ्या करत होत्या. इकडे आत्याबाई आलेले आहे आता. आत्या लगेच पदर घेते. इकडे इकडे ना पूर्णाचे आरतीसाठी करायचे दिवे. मग इकडे वाती टाकते. त्या माझी देवपूजा वगैरे झालेली आहे. आता मी गरम गरम भजी तळती, लगेच तुम्ही बसून घ्या. सईची आवडते. आजी आली का ग सई? सारिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सुखकर्ता सर्वांनी सुंदर रत्नागिरी
गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव त्रिभुवनी माता की जय नामासुर मदन शोध विद्यासुर वरदे गुरुवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देव प्रसन्न होसी निर्लाशा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी गोपाशा अंबे तुझ वाचूनी कर्पूरे लाशा नरहल कल्लीन झाला पतपंत्व देशा जय देव चला तर मग इकडे आत्यांना बसवलं आणि इकडे आपली सईबाई कुमारिका म्हणून बसली. मला म्हणते माझी ही पूजा कर आणि तिचं चालू होतं माझी ही ओटी भर असं तिची बडबड चालूच होती. पण टी व्हीवरती गाणे होते ना त्याचा आवाज होता म्हणून मी म्यूट केलं. तर इकडे माईंनीच ना हळदी कुंकू लावलं ओटी भरण केलं. त्यानंतर मी फक्त हळदी कुंकू लावून दर्शन घेतलं आणि त्यांना म्हटले पोटभर जेवण करा. त्यांना पण स्वयंपाक खूप आवडला. तर आत्याबाई म्हणजे माझ्या सासऱ्यांची बहीण. तर एकच बहीण आहे त्यांना आणि 5 भाऊ आहे ते. तर आईंनी सईची पण पूजा केली आणि सई ना पाय करत होती की माझ्याही पाया पडा असं मलाही सगळं द्या. मग तिला पण एक फूल फळ दिलं आणि छान मस्त आजचा असा सुवासिनीचा कार्यक्रम म्हणजे छोटासा एकच घातली. तर मस्त झालं. वातावरण पण घरातलं खूप फ्रेश आणि खूप पॉझिटिव्ह वाटत होतं. हे बघा ती म्हणते माझ्या पाया पडा सगळ्यांनी. तर मुलगी ही घरची लक्ष्मीच असते. चला माईंनी इकडे तिच्या ओढणीमध्ये दिलं. तिची ओटी ती म्हणते माझ्या ओढणीतच द्या असं. तर मी पण मग आत्यांना हळदी कुंकू लावून घेतला. सईलाही हळदी कुंकू लावून घेतला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ सगळ्याच ताईंना आवडला असेल ना तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. ताई की जय. की जय दुर्गा माता की जय सप्तशृंगी माता की जय काळू आई की जय नवदुर्गा माता की जय. पोटभर जेवा सगळ्यांनी दोघींनी पण. तुळजापूरची आई की जय. म्हणजे ना पहिल्यांदा वैष्णवी माता की जय. हो कालिका लय भारी फोटो काढला हो का. लय भारी फोटो काढला. चला तर मग आम्ही इथे सगळे काही जेवण करायला बसलेलो होतो. पहिले ना आम्ही आत्यांना आणि सईला जेवायला बसून दिलं. मग ते बोलले की तुम्हीही आता जेवण करायला बसा. तर आम्ही आता इथे जेवण करायला सगळे काही म्हणजे हॉलमध्येच घेतलं आणि आम्ही आता सगळे जेवण करतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आज दुसऱ्या दिवशी ना मम्मीकडे होत्या कुरडई. तर कुरडई करायला जायचं होतं. तर मी ना 9:15 वाजता मम्मीकडे आली होती. किचन वगैरे सगळं काही आवरून वगैरे सगळं काही क्लीन करून आले. तर चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. सगळ्यांना बाय.